नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी साजरी होणार आहे. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवसापूर्वी अनेक स्वामी भक्त ही 21 दिवसांची संकल्पयुक्त इच्छापूर्तीची सेवा करत असतात आणि त्यांना या सेवेचे खूप सारे अनुभव सुद्धा आलेले असतात. आणि बघा, महाराजांची सेवा केल्यावर आपल्याला अनुभव हा नक्की मिळतोच. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती सुद्धा पूर्ण होतेच. आता जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्हाला नोकरी मिळावी, चांगलं तुमचं प्रमोशन व्हावं, किंवा बघा कुणाची जर लग्न होण्याची इच्छा असेल, म्हणजे लग्नाचं वय झालंय पण लग्न जमत नाहीये, किंवा बघा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून, आता मनासारखं म्हणजे आपल्याला आवडेल असं नाही, तर बघा आपल्यासाठी जे योग्य आहे, जे महाराजांनी आपल्या नशिबामध्ये, किंवा म्हणजे असं म्हणतो ना की आपल्या नशिबामध्ये जो जोडीदार असेल तो आपल्याला मिळतच असतो, पण फक्त आपल्याला सुयोग्य असा वर मिळावा यासाठी आपण 21 दिवसाची जी काही मुलं मुली आहेत तर त्यांनी ही सेवा करायला हरकत नाही. किंवा बघा काही सांसारिक अडचणी असतील, किंवा बघा नवऱ्याला काही व्यसन आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा करणार असाल, किंवा कसल्याही प्रकारचं जर तुम्हाला काही दुःख आहे, किंवा बघा तुमचं खूप काही सगळं काही चांगलं आहे, खूप समाधानी आहात, तरी सुद्धा तुम्ही ही 21 दिवसांची सेवा जरूर करा. बघा, महाराजांची कृपा ही खूप छान आपल्यावर होत असते, तर त्यामुळे नक्की आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर आता आपण जाणून घेऊ की आपल्याला 21 दिवसांची सेवा कधीपासून कधीपर्यंत करायची, त्याचबरोबर ती कशी करायची, त्याचे काही नियम अटी आहेत का, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जाणून घेणार आहोत की 9 जुलै पासून सुरू होणारी 21 दिवसांची इच्छापूर्तीची सेवा कोणकोणती आपण करू शकतो, किंवा ती कशी करायची. आता बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण या सेवेची सांगता सुद्धा कशी करायची, म्हणजे आपण संकल्पयुक्त सेवा केली त्याचं उद्यापन कसं करावं, ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कोणत्याही प्रकारचा देवासोबत व्यवहारासाठी ही काही पूजा करत नाही. तुमची श्रद्धा असेल, तुम्हाला विश्वास असेल तर बघा, आणि आपल्या गुरूंबद्दल जर कृतज्ञतेची भावना असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि बघा, मी जर तुम्हाला माझं मत जर सांगितलं तर बघा, आपल्या गुरूंविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून सेवा करा, ना की मला हेच मिळालं नाही, मी यासाठी संकल्प केला होता मला तेच नाही मिळालं, तर अशी तक्रार आपण कधीच महाराजांजवळ करायची नाही. आपण फक्त स्वच्छ मनाने आपण सेवा करत राहायची. महाराज आपोआप आपलं नशीब हे खूप चांगलं घडवत असतात, यात कसली शंका नाही. बघा, सातत्याने केलेली साधना मनाला स्थिरता देते आणि गुरूंच्या कृपेची अनुभूती ही नक्की आपल्याला मिळत असते सॉरी, अशी भक्तांची बघा आपल्या भावना असते. आता त्यामुळे नेहमी आपण निस्वार्थ मनाने किंवा निस्वार्थ भावनेने सेवा ही करायची असते. आता बघा, या सर्व याच्यामध्ये आपण कुठली सेवा करू शकतो, तर सगळ्यात सोपी आणि सगळ्यात छान अशी म्हणजे नामजपाची सेवा. आता बघा, नामजपाची सेवा कशी करावी, किती वेळा करावी, तर तुम्हाला 11 माळी 108 जी काही मण्यांची माळ असते, तर आपल्याला श्री स्वामी समर्थ नामजप हा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसून आपल्याला 108 जी काही मण्यांची माळ आहे तर ती आपल्याला 11 माळी ह्या आपल्याला नामजपाच्या करायच्या आहेत. आता तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकता, आणि बघा, विदाऊट म्हणजे कसं, तुम्ही संकल्प न करता सुद्धा आपण 11 माळी महाराजांचा जप हा करायलाच पाहिजे. पण तुम्हाला जर इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करताय तर तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा नक्की करू शकता. आता सेवेमध्ये आणखी दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र सेवा. आता दररोज किमान 11 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण हे तुम्हाला करायचं आहे. आता बघा, तुम्ही या मंत्राचा जप हा 21 वेळा सुद्धा करू शकता. आता याच्यापेक्षा अधिक वेळा सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला शांत मनाने हा मंत्र म्हणताना त्याचा अर्थ आपल्याला नीट व्यवस्थित समजून घेऊन म्हणायचा असतो. गुरूंचे स्मरण करत आपल्याला
हा मंत्र म्हणत आपल्याला ही सेवा करायची आहे. आता बघा ही सेवा इतकी छान आहे, इतकी छान आहे आणि त्याचे खूप सारे खूप सारे फायदे आहेत. म्हणजे तारक मंत्र तुम्ही तुमच्या त्याचं तीर्थ मुलांना सुद्धा देऊ शकता. जर तुमचं सेवेमध्ये मन लागत नाही, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं पाणी बनवून त्याचं रोज जर सेवन केलं, तर त्याने सुद्धा बघा आपलं सेवेमध्ये मन लागतं. म्हणजेच आपलं जर मन अशांत असेल, तर मन शांत होतं. मुलांना देऊ शकता. घरामध्ये चिडचिड भांडणं होत आहेत, तर सर्वांना थोडं-थोडं तीर्थ तुम्ही नक्की देऊ शकता. आता बघा त्यानंतर आपण 21 दिवस संकल्पयुक्त तुम्ही आपण महाराजांचं जे काही स्वामी चरित्र सारामृताचं जे काही पठण आहे, तर त्याचे सुद्धा आपण पाठ करू शकता. म्हणजे आपण त्याचं सुद्धा पारायण करू शकतो. तर संपूर्ण 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीत वाचायचे आहेत. तर त्याला आपण एक पाठ म्हणतो. असं आपल्याला 21 दिवस आपण रोज स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा पारायण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा आपण आता ह्या 21 दिवस महाराजांच्या जी काही आपण सेवा करतो, तर मुक्या प्राण्यांना सुद्धा आपण खाऊ घालणं, पक्ष्यांसाठी रोज काहीतरी धान्य ते देणं. त्याचबरोबर बघा गरजूंना मदत करणं, ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला बसून असं पारायण करणं शक्य नाही, नामजप करणं शक्य नाही, त्याचबरोबर जर तारक मंत्र म्हणणं सुद्धा शक्य नाही, तर बघा तुम्ही रोज मंदिरात जाऊन दर्शन घेणं, ही सुद्धा एक सेवा आहे. म्हणजे न चुकता तुम्हाला 21 दिवस तुम्ही स्वामींच्या मठात जा, केंद्रात जा, तिथे जाऊन तुम्ही रोज दर्शन घेणं, ही सुद्धा त्याचा सुद्धा तुम्ही नियम बनवून त्याचं सुद्धा एक सेवा घेऊ शकता. तसेच बघा रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरात जाऊन दररोज तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे, की स्वामी महाराज माझ्या जीवनातला जो काही त्रास आहे तो कमी करून माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या. आणि स्वामींच्या चरणी अगदी नम्रतेने तुम्ही ही सुद्धा प्रार्थना करू शकता. याचा सुद्धा नियम बनवून तुम्ही 21 दिवस रोज न चुकता देवाला 2 टाईम म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावून प्रार्थना ही करू शकता. त्यानंतर बघा दररोज साखर किंवा खडीसाखर किंवा दूध, फळ किंवा घरातील एखादं आपण जो काही अन्नपदार्थ आपल्या घरात शिजतो किंवा आपण जो काही जेवायला बनवतो, तर त्याचा सात्विक अन्नाचा नैवेद्य आपण देवाला अर्पण करू शकतो. तसेच बघा आपण काहीतरी म्हणजे खूपच असं महागडं काहीतरी चांगलं देवाला अर्पण केलं म्हणजे देव पावतो असं काही नाही. किंवा बघा ह्या 21 दिवसात तुम्ही अन्नदान तसेच बघा मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं, की बघा मुक्या प्राण्यांना दयाभाव दाखवा. त्यांच्यासाठी तुम्ही किमान एक पोळी आपल्या घरामध्ये ताजी बनवून एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला, गाईला खाऊ घाला. तसेच बघा कारण आता आपल्याला आपण मनुष्य आहोत. आपल्याला म्हणता येतं, की मला भूक लागली आहे, मला खायला द्या. बघा मुक्या प्राण्यांना तर बोलता पण येत नाही. आता सध्या पावसाचं वातावरण आहे, म्हणजे खूप ठिकाणी पाऊस पडतोय. तर हे मुके जीव त्यांना खायला मिळत नाही. काही ठिकाणी म्हणजे खूप बेकार अवस्था असते, की म्हणजे म्हणजे काही भटकी कुत्री असतात ना, तर त्यांची खूप अवस्था बेकार असते. त्यांना व्यवस्थित खायला सुद्धा नसतं. तर अशा वेळेस आपण आपलं कर्तव्य समजून आपल्या घराच्या आसपास जर एखादं कुत्रं येत असेल, गाय येत असेल, पक्षी येत असतील, तर त्यांना दाणे टाकणं, कुत्र्यांना आपल्या घरातील एखादी चपाती, भाकरी खाऊ घालणं, गाईला सुद्धा शक्य असेल तर हिरवा चारा खाऊ घाला किंवा एखादी पोळी खाऊ घाला. तर ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तसेच बघा आपल्याला आपण ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा करतो, तर त्यावेळेस आपलं जे काही वर्तवणूक आहे, तर ती सुद्धा आपण चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच कुणाला घाण शिव्या शाप देणं, तळतळून बोलणं किंवा एखाद्याची निंदा नालस्ती करणं, एखाद्याचं वाईट चितवणं, म्हणजे नाही का याचं असं होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, असं नाही. सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी जेव्हा आपली इच्छा होते ना, त्यावेळेस देव आपल्यासाठी आपलं चांगलं करत असतो. त्यानंतर बघा आपल्याला आपण जेव्हा गुरूंची आपल्या सेवा करतो, तर दररोज 5 ते 10 मिनिटं डोळे बंद करून
स्वामी महाराजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. त्यांच्या चरणी आपल्या मनातील जी काही भीती आहे, चिंता आहे, जी काही तुमची इच्छा आहे, ती शांतपणे आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. तसेच बघा, तुमची इच्छा ही एखाद्या वहीच्या पानावर तुम्ही लिहून आपली स्वामी महाराजांच्या चरणी ठेवून रोज प्रार्थना करायची. स्वामी, माझ्यासाठी जे योग्य असेल तेच मला द्या. मला योग्य मार्ग दाखवा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. सेवा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सेवा रोज शक्यतो एकाच वेळी करायची. कोणत्याही दिवस आपल्याला ती चुकवायची नाही. म्हणजे एखादी अडचण आली तर गोष्ट वेगळी आणि मनामध्ये श्रद्धा आणि संयम आपल्याला ठेवायचा आहे. उगाचच आपल्याला सेवेचा दिखावा करायचा नाही. बघा, आणि आता तुमची जी काही इच्छा आहे त्याच्या परिणामाची लगेच पूर्ण होण्यासाठी म्हणजे त्याचा परिणाम पाहण्याची आपल्याला घाई करायची नाही. गुरूंच्या इच्छेवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि बघा, 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी 21 दिवसांच्या सेवेची सांगता झाल्यानंतर स्वामींची मनापासून पुन्हा आपल्याला पूजा करायची आहे. त्यामध्ये फुले, नैवेद्य आपल्याला महाराजांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आरती करा, शक्य असल्यास अन्नदान करा आणि आपल्या संकल्पाची पूर्तता म्हणजे पूर्णता ही गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे. त्या दिवशी विशेष प्रार्थना आपल्याला करायची आहे. स्वामी महाराज, माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. माझ्या मनातील इच्छा जर माझ्या हिताची असेल तर ती पूर्ण करा आणि मला सदैव योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. अनेक भक्त बघा, म्हणजे आपले काही स्वामी सेवेकरी अनुभवांमध्ये सांगतात की अशा सातत्यपूर्ण साधनेमुळे त्यांना मानसिक शांतता, आत्मविश्वास, योग्य निर्णय घेण्याची ताकद आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ही दृष्टी मिळाली. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो, पण श्रद्धा, सातत्य आणि सद्बुद्धी, सद्वर्तन ही साधनेची खरी ताकद आहे. शेवटी एवढे सांगू इच्छिते की बघा, गुरूंकडे फक्त इच्छा मागू नका, तर ती पूर्ण करण्यासाठी योग्य बुद्धी, धैर्य आणि योग्य कर्म करण्याची शक्तीही मागा. गुरुकृपा आणि आपल्या प्रयत्नांचा संगमच जीवनात खरे परिवर्तन घडवतो. जर तुम्हीही 9 जुलैपासून 21 दिवसांची ही सेवा सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.